नमस्कार मंडळी, कुठल्याही पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना तुम्ही एक महत्त्वाचा शब्द ऐकला असाल, तो म्हणजे अमिनो ऍसिड. कुठल्याही पिकामध्ये बेसल डोस देताना तुमच्या कानावर येणारा शब्द म्हणजे अमिनो ऍसिड हा तुम्हाला माहिती आहे, पण नेमकं हा काय काम करतो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि याबद्दलच आपण थोडक्यात आज चर्चा करणार आहोत. मंडळी, पिकामध्ये अमिनो ऍसिड देणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण की झाडाची वाढ आणि उत्पादन क्षमता वाढवण्यामध्ये अमिनो ऍसिडचा महत्त्वाचा रोल आहे. त्याचबरोबर फुलांची संख्या वाढवणं, फळांची संख्या वाढवणं, फुलांचं रूपांतर हे फळांमध्ये करणं यासाठी सुद्धा अमिनो ऍसिड महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. त्याचबरोबर कधी कधी काय होतं की उन्हाळ्यामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त होतं, थंडीमध्ये थंडी जास्त होते, पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी जास्त होते. त्यामुळं काय होतं की झाड हे स्ट्रेसमध्ये जात असतं आणि त्या झाडाला आपण स्ट्रेसमधून बाहेर नाही काढलं तर झाडामध्ये आपल्या पिकामध्ये 100% उत्पादनामध्ये घट होत असते आणि शेतकऱ्याला नुकसान होत असतं. त्यावेळेस हे अमिनो ऍसिड स्ट्रेस रेजिस्टन्स म्हणून काम करतं. कधी कधी काय होतं की किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो, रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो, त्यामुळे झाड स्ट्रेसमध्ये जातं, झाडाची पाहिजे तितक्या प्रमाणात वाढ होत नाही, झाडाचा विकास होत नाही. त्यावेळेस सुद्धा हे अमिनो ऍसिड काम करतं, ते झाडाला स्ट्रेसमधून बाहेर काढण्याचं, थोडक्यात स्ट्रेस रेजिस्टन्स म्हणजे तणावमुक्त करण्याचं काम करत असतात. आणि त्याचबरोबर झाडामध्ये ऑक्सिन, सायटोकिनिन या नावाचे हार्मोन्स तयार होणं गरजेचं आहे, जेणेकरून झाडाची वाढ ही जोमाने होते आणि हे हार्मोन्स तयार करण्याचं काम सुद्धा ते अमिनो ऍसिड करत असतं. मंडळी, अमिनो ऍसिडचं झाडामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यामुळे आपण बेसल डोस देताना न चुकता अमिनो ऍसिड हे झाडामध्ये देणं गरजेचं आहे. मंडळी, तुम्हाला अमिनो ऍसिड बद्दल ही माहिती माहित होते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माहिती कशी वाटली हे सुद्धा आम्हाला नक्की सांगा. आपल्या चॅनलला अजून तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, लाईक करा आणि